श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, मी आज बनवला आहे गाईचा खरवस। गावाकडे चुलत सासऱ्यांच्या गाईला बाळ झालं होतं, मग त्यांच्याकडून माझ्या सासूबाईंनी खरवस पाठवला होता। मला खूप आवडतो। माझे सासरे मला बोलत होते, मी गावावरून मुंबईला येतो खरवस घेऊन, खूप गर्दी वगैरे असते, पाऊस असतो, म्हणून म्हटलं नका तुम्ही येऊ, कारण ते सारखेच आजारी असतात, म्हणून बोलले नका येऊ। पण त्यांना माहीत आहे मला खूप आवडतो, म्हणून ते प्रत्येक वेळी गाईला बाळ झालं की त्यांची गडबड घाई होते मुंबईला येण्यासाठी आणि मला चीक देण्यासाठी। सो चुलत सासऱ्यांकडे गाई आहेत, तिला बाळ झालं, मग त्यांनी माझ्या धीराजवळ मला गाईचा चीक पाठवून दिला पार्सल। मग मी आज बनवायला घेतला। त्यासाठी मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे, नंतर पाऊण वाटी गाईचा चीक घेतला आहे, फुल वाटी घेतला तरीही चालतो, घट्ट होतो थोडा। त्यानंतर सेंद्रिय गूळ घेतलेला आहे 1 वाटी, हे पहा। नंतर सुंठ पावडर आणि विलायची पावडर मिक्स करून घेतलेली आहे 1 चमचा, आणि छान असं मिश्रण ढवळत राहायचं आहे। गूळ पूर्ण वितळू द्यायचा आहे। गूळ पूर्ण दुधामध्ये विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये जायफळ किसून घालणार आहोत। हे पहा, जायफळाचे अनेक फायदे आहेत, चेहऱ्यासाठी खूप फायदे आहेत। वांग वगैरे चेहऱ्यावरचे जायफळाने जातात आणि गोड पदार्थांमध्ये विशेषतः जायफळ वापरले जाते। त्यानंतर आपण गाळणीच्या साहाय्याने चीक गाळून घ्यायचा आहे। गूळ घातलेला आहे आपण यामध्ये, त्यात काय घाण वगैरे असेल तर ती निघून जाते, त्यासाठी आपण चीक अगोदर गाळून घ्यायचा आहे। चीक गाळून झाल्यानंतर आपण लगेच कुकरमध्ये वाफायला ठेवणार आहोत। पातेल्यामध्ये पण आपण वाफवू शकतो, परंतु माझ्याकडे प्रेशर कुकर आहे। 10 ते 12 मिनिटांमध्ये हा आपला चीक वाफवून होतो, म्हणून मी कुकरचा वापर करते। त्यावरून कुकरमध्ये पाणी घातलं, त्यामध्ये आपला चीक ठेवला आहे। पाणी थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचे। त्यानंतर आपला चिकाचं जे मिश्रण केलेलं होतं ते भांडं ठेवायचं, म्हणजे मी कुकरचा डब्बा ठेवला आहे। त्यानंतर वरतून झाकण घातलं आणि वरतून कुकरचंही झाकण लावून घेतलेलं आहे। नंतर एक मंद आचेवरती 10 ते 12 मिनिटांमध्ये 4 शिट्ट्या होतात। 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी। 4 शिट्ट्या झाल्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा कुकर। थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडून घेणार आहोत। झाकण उघडल्यानंतर पहा, पाणी तर पिवळं पिवळं झालंय सगळं, खालचं पाणी जे होतं कुकरमधलं ते येलो कलरचं झालेलं आहे, गुळामुळं होतं ते। सो आता आपला चीक पूर्णपणे शिजलेला आहे आणि तयारही झालेला आहे। तो आपण कट करून घेऊया हव्या त्या पद्धतीमध्ये। काही जण चिकाच्या वड्यासुद्धा बनवतात, त्यामुळे चाकूने असं कट करून काही लोक खिसून वगैरे ठेवून देतात फ्रीजला। 1 महिना तरी हा चीक टिकतो। छान असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। आणि माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।